हे हाय गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू द चॅनल. आता वाजले सकाळचे 9 आणि आम्ही आज चाललोय एका लग्नासाठी. सकाळपासूनच फार गर्दी आहे रस्त्याला. आज 31 डिसेंबर असल्यामुळे सगळीकडेच गर्दी आहे. एक दिवसासाठी का होईना सगळेजण बाहेर पडत आहेत, त्यामुळे ठिकठिकाणी जाम होते. टोल नाक्यावर तर गर्दी होतेच होते, पण रस्त्यालाही स्लो आहे, जास्त असं फास्ट जाता येत नाही. ठीक आहे, आता हा 2023चा शेवटचा दिवस आहे, सगळेच एन्जॉय करण्यासाठी बाहेर पडतायत. आम्ही पण आता एक लग्न आहे जे पुण्यामध्ये बारामती तालुका आहे तिथे आहे. आता साधारण 2 तासाचा एक जर्नी आहे. लवकर ह्यासाठी निघालो कारण ट्रॅफिक किती लागेल, किती वेळ लागेल काय सांगता येत नाही आज, त्यामुळे मुलं जरा लवकरच निघू आणि जवळपास आणखी काही बघण्यासारखं असेल तर आपण तिथे जाऊन बघणार आहोत. सो सध्या आम्ही आता खालापूरचा टोल नाका क्रॉस करून थांबलो होतो पेट्रोल भरण्यासाठी. तर आता आम्ही इथून निघतोय, बघू किती वेळ लागतोय काय. आता आपला प्रवास इथून चालू करू. आम्ही कात्रजच्या थोडंसं अलीकडे आहे, एका ठिकाणी नाश्ता करायला थांबलेलो आहे कारण आता भूक पण लागली होती सगळ्यांना. सकाळी काही खाऊन निघालो नव्हतो. लग्नाला ज्या चाललो आहे ते आहे ॲक्च्युली आमच्या ऑफिसवर जो सुनील आहे काम करणारा, त्याच्या बहिणीचं लग्न आहे. सो तिच्या लग्नासाठी चाललेलो आहे. मी, नाना, तुषार आणि आई चौघे चाललो आहोत. स्नेहलची तब्येत ठीक नव्हती, त्यामुळे नेहा आणि स्नेहल एकत्र घरी थांबले. एक छानसं हॉटेल दिसलं, सो म्हणलं इथे थांबू. सुवर्ण म्हणून नाव आहे हॉटेलचं. इथे साऊथ इंडियन ब्रेकफास्ट चांगला मिळेल असं वाटतंय. तो आता ऑर्डर केलेला आहे, बघू आल्यानंतर तुम्हाला दाखवतो. मसाला डोसा आलेला आहे, माझा आणि आईचा मसाला डोसा आहे. आणि डोसा बघा किती मस्त आहे आणि मोठा आहे. ओके, तू उत्तप्पा मागवला आहे. ओके, नानांचा आणि माझा मसाला डोसा आहे. डोसा बघा. तू काय मागवले तुषार? चीज मैसूर मसाला डोसा. ओके, चलो तुझं येईलच आता. तुझं आलं की मग आम्ही चालू करतो. मस्त टेम्पटिंग दिसतंय, टेस्ट बघूया कशी आहे ते. सो तुषारचा चीज मैसूर मसाला डोसा मस्त दिसत आहे. डोसे चांगले आहेत रे. डोसा पण मोठा आहे, साईजला पण मोठा आहे. चलो लेट्स हॅव इट. A few moments later. तर मित्रांनो, आता नाश्ता करून आम्ही इथून निघालोय. नाश्ता खूपच मस्त होता, टेस्टी होता. आणि जी साईज होती डोश्याची आणि उत्तप्पाची ती खरंच इतर ठिकाणापेक्षा जरा मोठीच होती, त्यामुळे लिटरली संपत नव्हतं. पण खूप छान आहे, म्हणजे एक वेगळा ऑप्शन मिळायला जाता येता. कधी ब्रेकफास्ट करायचा असेल किंवा लंच डिनरसाठी जर थांबायचं असेल तर हे ऑन दी वे आहे. आता 11:30 वाजलेत, आता इथून निघालोय. लेट्स सी किती वाजता आहेत आपल्याला तिथे पोहोचायला. आता थोडीशी गर्दी कमी झाली रस्त्याला, पण आपण शिस्तीत जायचं आहे कारण काही गडबड नाही आहे. 3चं लग्न आहे. सो चला जाऊया आपण आता. तर मित्रांनो, आता आम्ही पंढरपूर जो रोड जाणारा आहे तिथून डायरेक्ट लोणंदला जातोय. तो ह्या रूटने आम्ही आता चाललोय आणि तिथून डायरेक्ट आपल्याला जिथे लग्न आहे तिथे घेऊन जातोय. मॅपच्या हिशोबाने चाललोय. थोडंसं पुढून पण दाखवत होता, पण हा डबल रोड आहे, म्हणजे दोन्ही साईडला असल्यामुळे आपणाला डिस्टन्स लवकर कव्हर करता येईल. तर मित्रांनो, जाता जाता एका ठिकाणी हे असा व्ह्यू मिळाला. किती सुंदर आहे, केवढा मोठा तलाव आहे. थोडंसं पुढे जाऊन दाखवतो. हे बघा, आम्ही तिथून असं फिरून असं आलो आहे. सो खूपच सुंदर दिसत होतं, म्हणून मग एका ठिकाणी थांबू म्हटलं, तुम्हाला पण दाखवता येईल. एखादा समुद्राचं बीच असतो ना, तसा वाटतोय. आता नाना काहीतरी घेऊन आले होते, ते आता माशांना टाकायला चाललेत. सुंदर आहे. त्या तिकडे
सिटी दिसते. इथून फार लांब आहे त्यामुळे क्लिअर दिसणार नाही. अशा गोष्टींसाठी ड्रोनच पाहिजे होता, म्हणजे असं वरून शॉट एक नंबर आला असता. काय हरकत नाही. पुढे मागे जेव्हा आपल्याकडे येईल तेव्हा आपण नक्की अशा ठिकाणी येऊन ड्रोनने ते शॉट घेऊ. आता फक्त थोडा वेळ राहिला आहे, साधारण एक पाऊण तासामध्ये आम्ही पोचू. आणि रोड चांगला आहे त्यामुळे डिस्टन्स लवकर कवर होते. आता मीच चालवते आणि तुषार रेस्ट करतोय. तुषाराने आई निघाल्यापासून मागेच बसलेत, निवांत झोपलेत. रिटर्न जाताना मी चालवणार. स्वयं काल रात्री 2-2:30 वाजता झोपलाय, त्याच्यामुळे तुषारला पण झोप नाहीये. म्हणून बोललं ठीक आहे मी आता चालवतो, बाकी येताना नंतर तू चालव. चलो, नाना आले की आम्ही निघू इथून. सो आता आम्ही लोणंदमध्ये पोचलोय आणि आता इथून लेफ्ट घेऊन आपणाला डायरेक्ट मंगल कार्याचा जो रोड आहे तो पकडायचा आहे. सो लोणंदचा कांदा जो फेमस आहे तो सगळा इथून येतो. तर मित्रांनो आता वाजलेत 1:45 आणि आम्ही पोचलो एका ठिकाणी ज्याचं नाव आहे श्री क्षेत्र सोमेश्वर मंदिर. हे ॲक्च्युली लग्नाचा हॉल आहे, तिथून काही अंतरावरच आहे. सो लग्नाला थोडासा वेळ होता तर म्हणलं इथे हे मंदिर फार फेमस आहे. सतीचं वाण जे पिक्चर आहे त्याच्यामध्ये ह्याचं शूटिंग झालं होतं. सो बघूया एकदा कसं आहे काय मंदिर. चलो. इकडे जे लेफ्टला दिसतंय हे आहे भक्त निवास मंदिर. इकडे राईटला आहे. तुम्हाला कोणी सांगितलं होतं हे मंदिर? माझे एक मित्र पुण्यात होते, हां. त्यांचं गाव इथे जवळ आहे, त्यांनी सांगितलं. अच्छा. स्वतः इथलं काय महत्त्व आहे हे विचारावं लागेल, पण आपण दर्शन घेऊ आणि पटकन निघू, कारण 1 तासाभरात लग्नाचं मुहूर्त आहे. सो लवकरात लवकर आपल्याला तिथे पोचावं लागणार आहे. सो दर्शन आता घेतलं आहे आणि इथे मंदिराच्याच बाजूला सोबत असं मस्त पटांगण केलेलं आहे लोकांना बसण्यासाठी, जसं इथे बसलेले आहे. मित्रांनो आता दर्शन वगैरे घेऊन आलो. परिसर खूप स्वच्छ आहे, खूप मोठा परिसर आहे आणि ह्या जागेचं महत्त्व असं आहे की मालूबाई म्हणून एक शंकराच्या खूप मोठ्या भक्त होत्या. त्या इथे एक नदी आहे जवळपास, तिथे जाऊन वाळूची पिंड बनवून त्याची रोज पूजा करत होत्या. आणि एक दिवस असंच त्यांची भक्ती बघून शंकर तिच्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी ठरवलं की तिला दर्शन द्यायचं म्हणून. पण तिचा जे नवरा होता त्यांना असा डाऊट यायचा की हे नक्की कुठे जाते म्हणून ते पाठलाग करायचे. सो देवाने सांगितलं की तू तुझ्या ठिकाणी जा, मी तुला तिथे येऊन दर्शन देईन, जेणेकरून तू रोज तिथे पूजा करू शकशील. खूप दिवसानंतर तिथे एक वारूळ मोठं तयार झालं होतं आणि त्यांच्या घरामध्ये जो गडी काम करणारा होता त्याला ते वारूळ दिसल्यानंतर त्याने ते वारूळ फोडलं आणि त्यातनं सर्परूपी देव बाहेर पडले. ते त्यांच्या गायींना चावतील ह्या भीतीने त्यांनी त्या सर्पावर जो घाव घातला, तो घाव त्या पिंडीवर आजही तसाच आहे. म्हणजे ते सर्प नसून एक शंकराचा अवतारच होते, देवच होते. सो अशी हे सगळं महात्म्य आहे. म्हणून आत्ता हे तुम्ही जर बघितलं तर इथल्या पिंडीवर तो मार्क म्हणता येईल, तो अजूनही तिथे दिसतोय. हे सगळी माहिती तिथल्या पुजाऱ्यांनी आम्हाला दिली. मी बोललो की आपण आलोच आहे इथे, तर विचारून घेऊ की काय नक्की महात्म्य आहे, आणि ते जाणून घेतल्यावर खूप छान वाटलं. सो चला आता इथून निघूया, कारण लग्नाचा पण मुहूर्त आता जवळ आलाय आणि थोडाच वेळ राहिलाय. सो आपण पटकन पोचू हॉलवर. शंकर प्रभुदेव जय जय सदा वंदिता सामा
निसे सदा घ्यावा तुझ्या जांगरावर शुभलग्न सावला. तर मित्रांनो, आता आम्ही थोड्यापूर्वी तिथून कार्यालयातून निघालो. आत्ता वाजले 4:15. थोडं लवकर निघालो कारण परत सप्तपदी वगैरे चालू होणार होत्या आणि आपल्याला पुढचा प्रवासही करायचा आहे. साधारण आता किती वेळ लागतोय काय माहीत, कारण संध्याकाळी कदाचित काही जण पुन्हा घरी जाण्याच्या मार्गावर असणार आहेत आणि आज 31 डिसेंबर आहे. सो आता निघतो इथून डायरेक्ट पनवेलसाठी. बघूया आपला किती वेळ लागतो ते. A few hours later. तर मित्रांनो, आत्ताच घरी पोहोचलो आम्ही. थोडा वेळ झाला, आता वाजलेत 9. ट्रॅफिक थोडंफार होतं आणि आम्ही एका ठिकाणी थांबलो पण होतो चहा घेण्यासाठी. कंटाळा आला होता त्यामुळे मी तुम्हाला काही दाखवलं नाही आणि डायरेक्ट घरी आलो कारण घरून फोन येत होते की 30 डिसेंबरचं काय कसं करायचं वगैरे. सो बोललं जाऊया पटकन घरी आणि मग 31 डिसेंबरचं एकत्र मिळून थोडंसं सेलिब्रेशन वगैरे पण करू. सेलिब्रेशन म्हणजे असं फार काय मोठं नसतं, फक्त आम्ही एकत्र टाईम स्पेंड करतो आणि काहीतरी चांगलं घरात करून खातो. आता ह्यावेळी ह्या लोकांनी पिझ्झा वगैरे मागवलाय आणि केक बनवलाय नेहाने 31 डिसेंबरसाठी. सो तो आपण केक कटिंग वगैरे करणार आहोत. सो चला आता फ्रेश होतो पहिलं आणि मग बघूया नेहाने काय काय तयारी केली.